आम्ही चाललोय आळंदीला. हा जॅकेट आशिषचा घातलेला आहे, सारा चोरी झाला एक नंबरचा. ठीक आहे, तो घालत नव्हता तर मी बोललो की दे मला, कारण गोचूला थंडी वाजते म्हणून. मित्राचा बरोबर घालू शकतो. मित्राचा नाही, भावाचा आहे. भाऊ बोल भाऊ. भावाचा तर घालू शकतो. तर निघालो आता इकडनं. तर आता आपण जाऊया आळंदीला, तिकडे जाऊन बघूया तिकडे काय आहे. आणि तिकडून तसंच प्रति शिर्डीला, मग डायरेक्ट घरी, मग आमच्या ग्राउंडवर. मग तिकडे जरा मीटिंग वगैरे आहे, जरा काय बघूया मीटिंगमध्ये कधीपासून प्रॅक्टिस स्टार्ट करायची. ओके ठीक आहे. तुला काय बोलायचं होतं? हा, मला तेवढंच बोलायचं होतं. हे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम कुठं? बाय बाय. काय चालू आहे? इकडनं झोपलं, इकडनं झोपलं. चमकतं नको, लाज नाही वाटत तुम्हाला? कसं रे बिन लाज तुम्ही? असं बिना जाता येतो डाराडो बसते गेलो येतो, ट्राय करतो झोपायचं, झोप नाही येते. जस्ट काय आता पोहोचलो आम्ही आळंदीमध्ये. तिकडे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असं मंदिर आहे. तर आता तिकडे दर्शन घेतोय. लाईन तर लावलेली आहे, गर्दी खूप आहे इकडे. आणि आतमध्ये भजन अभंग चालू आहेत. तर आम्ही सगळ्यांनी लाईन लावली. गर्दी खूप आहे इकडे. मला वाटतं खूप टाईम लागेल, कारण की इकडे आम्ही लेट पण आलो आहे. थोडं लेट झालं आहे. 12 वाजले. बघूया किती वाजता आम्हाला दर्शन घ्यायला, किती वेळामध्ये दर्शन होतं ते पण आम्ही तुम्हाला सांगतो. आता लाईन लावलेली खूप गर्दी बघू शकता. जाम लाईन लागेल. राहुल वगैरे पण आहेत. तर बघूया, खूप वेळ लागेल इकडे आपल्याला. चांगल्या प्रकारे अभंग तर बघूया किती वेळ लागतो. आणि असं एकदम देवाच्या इकडे आलो तर किती मन प्रसन्न होतं. आपण पण बोलू करा, काय बोलतो. आजची जी इच्छा होती तिथे एक व्हिडिओ घ्यावी. जस्ट गाईज दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहे आम्ही. आणि दर्शन एकदम चांगलं झालेलं आहे. आणि एकदम अशी जास्त गर्दी पण नव्हती. 20 ते 25 मिनटामध्ये आमचं पूर्ण दर्शन झालं आळंदीमध्ये. आणि एकदम चांगलं दर्शन झालेलं आहे. तर आता बघूया याच्या पुढचा काय प्लॅन आहे. ते विचारतो मी नयनला. नयन, काय प्लॅन आहे पुढचा? आता आपण जाऊ प्रति शिर्डीला. प्रति शिर्डी इकडनं किती लांब असेल तरी पण? तरी अंदाजे 40 ते 50 किलोमीटर आहे. अंदाजे आपल्याला 1 तासाचा प्रवास करावा लागेल. प्रति शिर्डी आहे कुठे पण? कुठे आपण जो आपला देहू रोड आहे तिथे शिरगाव म्हणून गाव आहे. ओके, शिरगाव गावामध्ये प्रति शिर्डी आहे. ओके ओके ओके, चालेल. ठीक आहे मित्रांनो, तर सुंदर प्रकारे दर्शन होतं आहे. आणि आता जाऊया आपण प्रति शिर्डीला. तिकडे पण बघूया काय कसं आहे ते पण तुम्हाला थोडंसं इकडे तुम्हाला दाखवण्याचा प्रॉब्लेम झाला, कारण की इकडे गर्दी होती खूप. तर मोबाईल वगैरे काही यूज नाही केला. आणि आतमध्ये मोबाईल वगैरे पण अलाउड नव्हता, सो मी नाही यूज केला मोबाईल. पण आम्ही तुम्हाला प्रति शिर्डीला दाखवायचा फुल प्रयत्न करू की तिकडे काय आणि कसं आहे. ओके, चल तिकडे भेटूया. आणि आळंदीमध्ये आम्ही या भावाकडनं प्रसाद घेतलेला आहे. काय भावाचं नाव? रोहित. नाव भावाचं रोहित आहे. तर आळंदीमध्ये आल्यावरती या भावाला नक्की भेट द्या. काहीच काय सांगतो तुम्हाला, आम्ही जेव्हा व्हिडिओ काढतो ना तर खूप जण येऊन भेटतात. काय करताय, कसला चॅनल आहे, कोणाचा चॅनल आहे, आपली फॅन कुठे चॅनल जास्त आहे ना भाऊ. तर खूप चांगलं वाटतं. काही खूप प्रतिसाद चांगला भेटतो, खूप सपोर्ट सुद्धा भेटतो. असंच तुमचा प्रेम राहू द्या. असं तुमचं प्रेम राहून द्या. खरंच सांगतोय, व्ह्यूज वगैरे पण चांगले येतात, फक्त सबस्क्राईब नाही होतात. तर गाईज व्हिडिओज बघतात तर प्लीज सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करायला काय लागत नाही, फक्त एक रेड कलरचं बटन आहे ते क्लिक करायचं आहे. आणि असंच प्रेम आम्हाला अजून भेटलं तर आम्ही अजून मोटिवेट होऊ. आम्ही अजून खूप चांगले चांगले व्हिडिओ बनवू.
आम्हाला माहिती आहे की व्हिडिओ खूप लेट येतात, कारण की सगळे जॉबवरती असतात, तर आम्हाला टाईम नाही भेटत आहे. तरी पण आम्ही खूप प्रयत्न करतो की दर वीकमध्ये एक व्हिडिओ तरी ॲटलिस्ट टाकायचा. तरी पण एडिट वगैरे करण्यामध्ये खूप वेळ जातो. तरी पण ठीक आहे, आता आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे की प्रत्येक वीकमध्ये एक व्हिडिओ तरी पडला पाहिजे म्हणून. तर काय आम्ही इकडे शॉपिंग करतोय. तरी ते सूर्याने एक मस्त वस्तू घेतली आहे. दाखव सूर्य जरा. हे तुम्हाला माहिती हे आहे आहे काय? काय? पाठ पूजा. पाठ खुजाव फक्त आळंदीला कधी आलात तर नक्की घ्या. कसं पाठ वाटतंय? खुजाव खूप छान, एकदम किती होतं ना फी? तर काय खूप मजा पण करतो. आमचे ब्लॉग्स तुम्ही बघत असणार ना, तर आम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये अशी मजा करतच असतो. छोटे मोठे हेच तर दिवस आहेत आपले मजा करायचे. तर फुल मजा करून घ्यायची गाईज. आणि फिरायचं पण सुद्धा, देवस्थान पण होतं आणि आपली मजा पण होते. तर चला पुढे जाऊया प्रति शिर्डीला. ठीक आहे, दहावी ना आपण. तुझ्या डुक्कर नाही. कॉमन सेन्स तरी आहे का जरा? काय सांग 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 कुठला सेन्स सांग. सांग ना कुठला सेन्स सांग ना. कुठे आला की कुठला सेन्स सांग. मग मित्रांच्या मित्रांच्या गोष्टी हा घरी सांगतो, म्हणजे याला कुठला सेन्स सांगा. हा तर काय यांचे भांडण आणि मस्ती काय संपणार नाहीये. तर आता आपण जस्ट पोहोचलोय प्रति शिर्डीला. तर तुम्ही बघू शकता इकडे आपण सगळे आलेलो आहे आणि हे खूप मस्ती करतायत. यांची एक गाडीतनं उतरले ना तर यांची भांडणं आणि मस्ती सुरू होते ना. तुम्हाला काय अरे हा सांगू? बुलढाणा मला शूट पण डुक्कर हा, बघा. आशिष. तरी पण सागावचा युपी वाला याला काही अक्कल नाही, कधी काही लहान मुलांसारखं करतो. हे मला काय ब्लॉग शूट करून देणार नाही याला. झाला पण अक्कल नाही आली. गाईज आता तुम्ही मला सांगा की लहान मुलासारखा कोण वागतो, मी की आशिष? हा मित्रांमध्ये काही गोष्टी झालेल्या हा आईला जाऊन सांगतो. म्हणजे सांगा आता, तुम्हीच सांगा आता गाईज. आणि आता जस्ट प्रति शिर्डीच्या एंट्रन्स वरती आलेलो आहे आणि मागे बघू शकता तुम्ही सुंदर असं मंदिर आहे. आणि आता इकडे आपण पहिले तर फ्रेश होऊन घेऊया, हातपाय धुवून आतमध्ये जाऊया. तर एंट्रन्सवरती आला ना तर इकडेच सुविधा घेऊन ठेवलेली आहे हातपाय धुण्याची. तर इकडे हातपाय धुऊया आणि दर्शनासाठी जाऊया. आणि आता आम्ही शिर्डीला आलेलो आहे, प्रति शिर्डीला. आळंदीवरून इकडे आलो प्रति शिर्डीला. फील्स लाईक ओरिजिनल शिर्डी. आता इकडे दर्शन वगैरे करू आणि मग इथून निघू डायरेक्ट कुठेतरी जेवायला थांबू आम्ही. मग त्यानंतर डायरेक्ट घरी. खूप सुंदर असं हे इकडे माहोल आहे, एकदम शांतता, पीसफुल आणि असं थंड असं वातावरण यांना आहे. काही मी जेवायला नेत नाही, हे जाम जेवता. मी आता का घरी भंडाऱ्याने जेवायला का बघता यांना भंडाऱ्याने जेवायला नेऊ. आणि यो प्रथमेश आहे ना, यो तुला खाते 2-2 माणसांचा खाते एकसाथ. मस्ती करत होता काय? पहिले पाय आता पडून घे. अरे इथं कुठून भेटतो? दर्शन तर घे. तर काय दर्शन घेऊन बाहेर पण आलोय. 2 मिनिटामध्ये दर्शन झालं, काही गर्दी नव्हती आतमध्ये. आणि हे वाटतं खूप थकलेले आहेत, येऊन बसलेले आहेत. हो मला 2 घे. राहुल हाच आहे आपला एक रायडर जो खूप मेहनत करतो, तरी पण आपल्यासोबत आलेला आहे. खूप थकलो आज आम्ही, खूप म्हणजे खूप. काय तुझे प्रश्न आहेत इकडे माझ्या व्हिडिओ? प्रश्न, मला भूक लागली. भूक लागली, आपण खाऊया काहीतरी खाऊया. नयनचा बर्थडे, नयन पार्टी आपल्याला देईलच नक्की. तर बघूया हे काय करते तर. इकडे शिर्डीचे लाडू घेत आहेत. काय घेत आहे बाबा? इकडे आण ना. लाडू घेतो. घरचे जाम बोलताना का कुठं यावर देवदर्शनाला जाता तुम्ही काही प्रसाद घेऊनच नाही. म्हणून मी पण म्हणून आज जबरदस्ती जरा थोडा प्रसाद घेता. हे जर घरचं बी खुश, आपण बी खुश. कितीला आहे लाडूचा पाकिट 100 रुपयाला आहे एक? त्यामध्ये 5 लाडू आहेत. त्यामध्ये 5 आहेत. 5 लाडू आहेत. साजूक तुपाचे मस्त घीचे लाडू. तूप दाखव नाही. लाडू लाडू खाऊन चांगले जातात. तूप दाखव नाही. तूप बघ कसा निघाला. घेतलेले आहेत. हे बघा. एकदम खूप चांगले आणि चांगल्या क्वालिटीने बनवलेले असतात हे लाडू. आणि शिर्डीचे लाडू बोलल्यावरती ते चांगलेच असतात. तर सगळ्यांनी या आणि इकडनं घ्या. तर चला आपण तर खूप सारे लाडू घेतलेले आहेत. तर आता ऑन द वे आपण खाऊया आणि घरी पण काही घेऊन लाडू जाऊ. पण खूप भारी असतात. तिरुपतीचे पण लाडू खूप भारी असतात. आम्ही तिरुपतीला पण जाणार आहोत. एवढी लाईन असते ना फिक्स नाही तिरुपतीचे लाडू आहे. डेट फिक्स नाही पण आम्ही तिरुपतीला पण जाणार आहोत. हा, आमचं ड्रीम खूप आहे, म्हणजे इकडे तिकडे फिरायचं पूर्ण. टाइम नाही भेटत मित्रांनो, फक्त टाइम नाही भेटत. टाइम जर भेटला ना तर सगळं आम्ही जाऊया. आशिष, साईबाबाचा आशीर्वाद असला तर लवकरच जाऊ केदारनाथला. आणि आमच्या ब्लॉग पण बघणार ना जास्त. आम्ही असं देवदर्शनाला जातो, कुठे असं बाहेर वगैरे फिरायला वगैरे जाताना ट्रेकिंग वगैरे आणि देवदर्शनाचे ब्लॉग असतात.
तर इकडे बघू शकता 2 भावांची जोडी. काय बोलतो दर्शन कसं होतं आजचं? एकदम मस्त, एकदम सुंदर असं दर्शन झालंय. प्रत्येक प्लेस कसे होतात? एकदम सुंदर दर्शन झालंय. गणपतीचं दर्शन सुद्धा चांगलं झालंय. आपण संभाजी महाराजांच्या दर्शनाला गेलो, तेही चांगलं झालं. आळंदीला गेलो, तिकडेही चांगलं दर्शन झालं. आणि इकडे तर अवघ्या 2 मिनिटामध्ये आपण दर्शन घेतलं. आता पुढचं प्लॅन काय? आता आयतोड आता इकडनं आपण जेवायला जाऊया, तिकडे डायरेक्टली घरी जायचं आहे. जर काही प्लॅन असेल तर ते नयनलाच माहीत असेल, तर मला काय माहीत नाही आहे. एकदा नयनला विचारायला लागेल पुढे काय प्लॅन आहे का. काय मग मी चला मग घेतली तुमचं कसं होतं भाई? आपण सोबतच होतो, जसं तुला वाटलं तसं आम्हाला वाटलं. मजा आली ना पण? मजा आली. सर्व सोबत असतो आपण 10 जण, तर खूपच जास्ती मजा आली असती. सोबत होतं तसं, पण फक्त 2 गाड्या होत्या. बस घेऊया, एका गाडीमध्ये मजा करता येते. आम्ही आता 10 जण मित्र नाही, तर भाऊ आम्ही आहे. भाऊच आहे 10 जण. आता आम्ही कुठे पण फिरायचं झालं तरी पण आम्ही सोबतच असतो. कुठे जरी जायचं झालं तरी आम्ही म्हणजे असं एकटं दोघं कुठे फिरत नाही, सर्व सोबतच फिरतो. चला भेटूया पुढे. आणि आता प्रतीकचा इंटरव्ह्यू. प्रतीकला कसं वाटलं बघूया इकडे. हां प्रतीक, कसं वाटलं? एकदम चांगलं वाटलं मला इथे. सगळं दर्शन कसं झालं? सगळ्या जागेवरती गणपतीचं दर्शन, संभाजी महाराजांचं दर्शन, आळंदीमध्ये आता इकडे आलं होतं. खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं आणि आम्हाला अजिबात कुठेच गर्दी भेटली नाही. थकावट जाणवली की नाही? थकावट नाही म्हणजे आपल्या मित्र भाऊ सोबत असलं तर आम्हाला काही थकावट जाणवतच नाही. तर अशा प्रकारे आणि आपला घोचू असलं तर काहीच नाही झालं. मस्ती मजाक चालूच असते. तर ठीक आहे. गणेश पण बघू शकता. गणेश फर्स्ट टाइम आलाय ना आमच्यासोबत, म्हणजे ब्लॉगमध्ये. म्हणजे गणेश असतोच, पण आता आम्ही जेव्हापासून ब्लॉग बनवायला चालू केले तेव्हा फर्स्ट टाइम आलाय. चला तर अजून पुढचा प्लॅन काय बघूया. जेवायला चाललो आता. बघा यांची मस्ती. बॉईज मला दाखव ना यार. हाय गाईज. बोला गाईज. चला निघूया फटाफट. कुठं जायचं? हे बघ यांची भांडणं. तर गाय आता आम्ही माझ्या थांबलोय. मनातली इच्छा पूर्ण झाली. आता आम्ही जेवायला चाललो. हां, तर आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे. हॉटेलचं नाव आहे जय मल्हार. पुणे एक्सप्रेस हायवेवरतीच आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पुढे लागतो. त्याच्या अगोदरच हे हॉटेल आहे, जय मल्हार करून. सुप्रसिद्ध हॉटेल आहे. तर तिकडे चालू आहे आम्ही. बघूया असतं चुलीवरचं जेवण कसं असतं. जरा आस्वाद घेऊया आज. बघूया. चला. काय खाणार आहेस? तू कशी ते तू काय खाणार आहे? भाकरी, मटण, कांदा, लिंबू आणि सगळं जेवण झालं. पाणी खातो का? आता आपलं जेवण आलेलं आहे, तर आपण स्टार्ट करूया जेवायला. तिथे स्टार्ट पण केलं आहे. आणि प्रशांत बघा दाल खिचडी खाणार होता, पण चिकन खातो. तुम्हाला बोललो होतो इकडे कोण आता बोला नाही. फोर्स केला मग मी आता चिकनच खातो. कोणी फोर्स नाही केला बाबा. दाल खिचडी आता पण सोडू शकतो. रोटी पण आलेली आहे. डाळ खिचडीला टाइम लागणार होता म्हणून मी तुमच्या इथूनच खातो आता. आम्ही जेवून घेतो, तुम्ही पण जेवून घ्या. जस्ट जेवण आता बाहेर आलोय आणि इकडे आमच्या जेवताना खूप मोठं महायुद्ध झालंय. आशिषचं आणि नयनचं बघू शकता. बिचारा खूप दुःखामध्ये दिसतो. देवतांमध्ये जसा नारद होता ना, तसा आमच्याकडे कलीचा नारद आहे. गण्य आहे, काली मैना ही साली. आणि हा सागावचा भैया, हा सूरज, हा सागावचा भैया आहे. काय रे एवढं आपलीच माणसं सगळे, आपले भाऊच आहेत. आमच्याकडे एक लेडीज आहे, रडत असते. तर मित्रांनो सगळं जेवण वगैरे चांगलं वगैरे झालं आणि यांची मस्ती संपत नाही. काय सांगू तुम्हाला. हे बघा, हे बघा. आणि काय याच्या अंगावर हे गाणं नाही सुद्धा ना गावात. यांची मस्ती आहे ना काय कधी संपत नाही. जायची वारी आली घरी, सगळे थकलेत तरी पण यांची मस्ती कंटिन्यू चालत असेल एकदम. पण एकदम प्रेम आहे सगळे चांगले आहेत. झालेलं आहे मस्त जेवण. आणि अशीची मजा आलेली आहे खूप. बाजरीच्या भाकरी आणि एक राईस खाल्लेला. इंद्रायणी राईस खूप मस्त होता. चिकन थोडं ठीकठाक होतं. त्यांची बडीशेप पण आणले. तिथं बघे दिसला का काही तुम्हाला चोर कोण आहे आणि मला बोलतात? आम्ही तर मागून खाल्लोय. मागून नाही, चोरून खातो. चोरून घेतला मी तुम्हाला. बिल मध्ये लावलं. का आशिषचा माझ्यासाठी तुम्ही एक कमेंट नक्की करा.
जस्ट आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे. म्हणजे मैदानात आलो आहे आमच्या ग्राउंडमध्ये. तर संध्याकाळी 6 वाजता आम्ही घरी पोहोचलो होतो. कसा वाटला तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ? तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.